नमस्कार विद्यार्थ्यांनो, आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण पाहिलात. यानंतर वीरांना सलामी हा अनुराधा प्रभुदेसाई यांचा पाठ पाहणार आहोत. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई एक प्रसिद्ध लेखिका आहेत. लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून त्या श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तिकांचे शाळांमध्ये वितरण केलेले आहे. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण, सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकांसोबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केलेले आहे आणि सैनिकांचं जे जीवन आहे ते सर्वसामान्य लोकांसमोर उलगडून दाखवलेलं आहे. सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. आणि मग त्यानंतर म्हणजे त्या 1999चं कारगिल युद्ध कशा प्रकारे झालं, तिथं किती जवानांना वीरमरण आलं, हे सगळं ऐकल्यानंतर लेखिकेला खरोखरच खंत वाटते. मग त्यानंतर ती विजयस्तंभाच्या साक्षीनं एक शपथ घेते की पुढील 5 वर्ष या भूमीवरती येऊन मी सर्व वीरांना सलामी देईन अशी शपथ घेते. आणि त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजेच वीरांना सलामी हा पाठ होय. बघा, कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमो धर्मचे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम कसे करतात. कुटुंबियांच्या प्रेमासाठी असुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव या आपल्या पाठातून आपल्याला मिळत जातो. जवानांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे वाटते. बघा, लेखिका अनुराधा प्रभुदेसाई लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका. या लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सैनिकांसाठी खूप कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर आम्ही तुमच्यासोबत आहोत, सैनिकांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. अशा ह्या लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी सीमेवरती जवान आपलं सेवा परमो धर्माचं कसं पालन करतात याचा अनुभव आपल्याला या पाठामधून सांगितलेला आहे. खरंच म्हणजे हे जे सीमेवरती जवान कार्यरत आहेत त्यांच्यामुळे आज आपण सुखाची झोप घेऊ शकतो. इतक्या म्हणजे कितीतरी खडतर परिस्थितीमध्ये ते तिथं आपल्या जीवाची बाजी लावून बसलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल आपला खरं तर हे आपला ऊर भरून येतो. आणि मग खरंच आपण सुद्धा या सैनिकांसाठी काहीतरी करावं असं आपल्याला वाटत राहतं. आणि खरोखरच अशा प्रकारे लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून अनुराधा प्रभुदेसाई यांनी या जवानांसाठी काम केलेले आहे. बघा, लेखिका पाठामध्ये काय सांगतायत. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता कारगिल आणि द्रास. सोबत असलेल्या लडाखी ड्रायव्हर स्टानझिन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. बघा,
आपण विचार केला तर भारत देशाचा विचार केला तर अगदी हिमालयापासून दक्षिणेच्या कन्याकुमारीपर्यंत आणि अगदी इकडे गुजरातपासून अरुणाचल पर्यंतचा प्रदेश हा आपला भारतीय. मग उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगा म्हणजे आपल्या भारतभूमीचं रक्षण करणाऱ्या ह्या पर्वतरांगा, त्याचबरोबर दक्षिणेला म्हणजे चरण धुणारा महासागर, हिंदी महासागर आणि याच्यामध्ये असणारा आपला भारत देश. आणि मग या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी त्या म्हणजे उत्तरेकडील पर्वतरांगांवरती म्हणजे सीमेवरती अनेक जवान कार्यरत आहेत. आणि खरोखरच आपला जो भारत देश आहे तो विविधतेने नटलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी भाषा बोलली जाते, वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. त्याचबरोबर अगदी पेहरावसुद्धा वेगवेगळा आहे. म्हणजे अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक इथं एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. वेगवेगळ्या संस्कृती असणाऱ्या वेगवेगळे सण उत्सव साजरे करणारा हा भारत, परंतु हा सगळा जरी विविधतेने नटलेला असला, वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळे आचार हे सगळं जरी असलं तरी हा आपला भारत देश एक आहे. आणि याचं प्रत्यय आपल्याला प्रत्येक वेळी येणाऱ्या संकटाच्या माध्यमातून कळत राहतं. आणि मग या भारत देशामध्ये आपण जी सर्वसामान्य लोक आहोत, म्हणजे सर्वसामान्य लोक म्हणण्यापेक्षा आपण जे लोक सुखाने झोप घेतो आणि ह्या सुखाने झोप घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सीमेवरती कार्यरत असणारे जवान. मग असा हा आपला भारत देश. आणि या भारताच्या उत्तरेकडील पर्वतरांगा, हिमालय पर्वत, तिथल्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, त्याचबरोबर वेगवेगळे जे डोंगर आहेत, त्या डोंगरावरती असणारी झाडी विविधता, नद्या, दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश, खूप सुंदर हा नजारा आहे. आणि मग तो एक पर्यटनासाठी हे एक खूप सुंदर केंद्र आहे. मग इकडं आपल्या भारत देशातील लोक उत्तरेकडे पर्यटनासाठी जातात. मग लेखिकासुद्धा अशाच ह्या पर्यटनासाठी गेलेल्या आहेत. मग त्या म्हणतात की एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला तो 7 दिवसांचा प्रवास. मग एक पर्यटक म्हणून त्या उत्तरेकडे गेलेल्या आहेत आणि तो 7 दिवसांचा प्रवास, त्याच्यामध्ये त्यांनी लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक असं करत करत शेवटी द्रास आणि कारगिलला त्या पोहोचलेल्या आहेत. तो शेवटचा टप्पा शिल्लक राहिलेला आहे आणि त्या आता द्रास आणि कारगिलला निघालेल्या आहेत. त्यांच्याबरोबर लडाख प्रांतातील ड्रायव्हर आहे स्टानझिंग आणि तो त्यांना इथली माहिती देत आहे. मग हा 5 वर्षापूर्वी म्हणजे 1999 साली घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना तो उजाळा देतोय. म्हणजे हे कारगिल युद्ध इथं कशा प्रकारे झालं हे सगळी माहिती तो लेखिकेला देत आहे. आणि हे सगळं करत करत गाडी पुढे जात आहे. आणि अशातच लेखिका म्हणते की आम्ही द्रासला पोहोचलो आणि तेथील शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या त्यांना मिळालेल्या आहेत. बघा, सकाळी उठून लांबून दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल या कल्पनेनेही अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजय स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रोकी नॉब, हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट, 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयान पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. बघा, लेखिका काय म्हणते की आम्ही सकाळी उठलो, तिथं मुक्काम केला, सकाळी उठलो आणि लांबून दिसणाऱ्या त्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. थोड्याफार म्हणजे 1999 साली जे कारगिल युद्ध झालं तर त्याबद्दल मिळालेल्या माहितीमुळं तिथं काय उत्पात घडला असेल, म्हणजे 1999 साली कारगिल युद्धात काय घडलं असेल
या कल्पनेनं लेखिका म्हणते की अंगावरती काटा आलेला आहे आणि मुळात म्हणजे हे युद्ध तिच्यापर्यंत लेखिकेपर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळं लेखिकेला खंत वाटते आहे आणि त्यामुळंच ती निशब्द अवस्थेत तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजय स्मारकापर्यंत पोहोचलेली आहे. हे बघा इथं चित्र दाखवलेलं आहे विजय स्मारकाचं. आणि मग ह्या 1999 साली युद्धामध्ये वीरमरण आलेल्या जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेलं हे विजय स्मारक. मग ह्या स्मारकापर्यंत लेखिका आणि लेखिकेबरोबर असणारे पर्यटक तिथं पोहोचलेले आहेत. समोर दिसणारा लेखिका म्हणते की इथं समोर काय काय आहे, म्हणजे या तोलोलिंगच्या पायथ्याशी हे विजय स्मारक बनवलेलं आहे. तर समोर तोलोलिंग आहे, डावीकडे नजर केली की रॉकी नॉब, हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट आणि हे सगळं भारतीय जवानांनी काबीज केलेली ही पर्वत शिखरांची रांग. म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूंशी लढत त्यांनी ही आपली भारताची पर्वतरांग काय केलेली आहे, काबीज केलेली आहे. मग ही पर्वत शिखरांची रांग त्यासाठी लेखिका म्हणते की ह्या पायथ्यापासूनच जवानांना वरती जावं लागलं असेल. मग याच मातीतून धूळ अंगावर घेत आमचे जवान 16,000 फुटांवरती बर्फाच्छादित शिखरांवरती पोचलेले आहेत. ते सहजासहजी पोचलेले नाहीत. म्हणजे सहजासहजी म्हणजे इथं शत्रूंच्या तोफा पहाडांवरून आग ओकत आहेत आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये वरून शत्रू सैन्याचा गोळीबार होतोय. त्याचबरोबर तोफा ह्या आग ओकत आहेत आणि अशा ह्या भयान परिस्थितीमध्ये ह्या उंच पर्वतांवरती लेखिका म्हणते की आमचे धैर्यधर अथक चढत राहिलेले होते. म्हणजे न थकता चढत राहिलेले आहेत. म्हणजे इथं अगोदर शत्रू सैन्यांनी आपल्या म्हणजे सैन्यांवरती हल्ला केलेला आहे आणि अशा परिस्थितीत हल्ला होत असताना सैनिक आमचे अथकपणे चढत राहिलेले होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. बघा लेखिका काय म्हणते की इथं हे आमचे जवान न थकता ही पर्वतरांग चढत गेलेली आहेत. 16,000 फुटांवरती गेलेले आहेत आणि हे जात असताना वरून आगीचे म्हणजे तोफांचे गोळे येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते आपले सैनिक पर्वत चढत आहेत. म्हणजे समोर मृत्यू दिसतोय, समोर काय भयानक परिस्थिती आहे याची कल्पना आहे. म्हणजे इथं वरती जाताना आपल्याला कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते वरती चढत आहेत. म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात घालून हे काय करतायत, वरती चढत राहिलेले आहेत. म्हणजे खरोच किती म्हणजे ह्या सैनिकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे आपण बघा ना, आपण जीवाला किती जपत असतो, परंतु ही मुलं भारत मातेसाठी प्राणार्पण करायला तयार आहेत. मग आणि ह्यांच्यामुळेच आपण काय आहोत, निश्चिंत राहिलेलो आहोत. सुखाची झोप घेऊ शकतो, सुखाने 4 घास खाऊ शकतो आणि ह्या सगळ्याला कारणीभूत आहे म्हणजे आमचे हे भारतीय जवान. समोर मृत्यू दिसतोय तरीसुद्धा त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाही आव्हान देणारी लेखिका त्यांना काय म्हणते तर ही काय आहेत, तेजोमय स्फुल्लिंग आहेत. म्हणजे अगदी 22-23 वर्षाची मुलं ज्यांनी अजून जग म्हणजे काय पाहिलेलं नाही अशी ही मुलं. म्हणजे जग नेमकं म्हणजे जग म्हणण्यापेक्षा जीवन किती म्हणजे आपणच विचार करा ना. शिक्षण घेईपर्यंत आज काय परिस्थिती आहे तर शिक्षण घेईपर्यंत सेटल होईपर्यंत आपलं म्हणजे 25 वर्षापर्यंतचं वय निघून जातं आहे आणि ही तर 22-23 वर्षाची ही मुलं
समोर मृत्यू दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पर्वतावरती चढतायत। मग लेखिका म्हणते की ज्यांना आम्ही आशीर्वाद द्यायचा, बघा ह्या लहान मुलांना आम्ही आशीर्वाद द्यायचा, तर त्याच्याऐवजी आमच्यावरती परिस्थिती काय आलेली आहे, तर त्यांना नतमस्तक होऊन सलामी देण्याची परिस्थिती आमच्यावरती आलेली आहे। म्हणजे इथं यांना वीरमरण आलेलं आहे। अवघी किती आहेत ही मुलं, अगदी 22-23 वर्षाची। जीवन म्हणजे काय, जीवनातलं येणारे प्रसंग ह्यांनी काही अनुभवलेलं नाही आणि अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या देशासाठी प्राणार्पण केलेलं आहे। मग लेखिका म्हणते की याच्यामध्ये असे कितीतरी जवान आहेत, म्हणजे जवानांची मुलंसुद्धा याच्यामध्ये आहेत, त्यांचे आईवडील आहेत आणि त्यांनी आपल्या भारत मातेसाठी प्राणार्पण केलेलं आहे। मग ह्या जवानांनी आपल्या मुलांना नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे। लेखिका म्हणते मलासुद्धा हे खूप कष्टप्रद वाटत आहे आणि अशा परिस्थितीत म्हणजे मला ह्याची जाणीव झाली की आपल्या मुलांना आशीर्वाद देण्याच्या ऐवजी त्यांना सलामी द्यावी लागते। मग ही खरोखरच किती दुःखदायक बाब आहे आणि लेखिका म्हणते की ह्याची मला जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच लेखिकेने थरथरत्या हाताने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केलेला आहे। आणि मग त्याचवेळी लेखिकेने शपथ घेतलेली आहे की पुढील 5 वर्ष मी इथं येईन आणि या वीरांना, ह्या जवानांना एक आत्मविश्वास देईन की आम्ही भारतीय तुमच्या सदैव पाठीशी उभे आहोत। आणि हीच शपथ ती या विजय स्मारकासमोर घेते। आता यापुढचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।